नमस्कार माने साहेब, मी आमदार श्रीजा चव्हाण बोलते. साहेब, आपलं अशोकराव चव्हाण साहेबांसोबत पण बोलणं झालेलं आहे आणि मी आता परत एकदा आपल्याला विनंती करायला आता फोन लावलेला आहे, कारण मला प्रत्येक मिनिटाला एक फोन येत आहे. इतकं अवघड झालेलं आहे लोकांना, महिलांना स्पेशली. ते रात्री संध्याकाळच्या वेळेला परत शेतावरनं येताना त्यांना काही लाईट नसते, जरा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. लेकरं सुद्धा संध्याकाळच्या वेळेला अभ्यासाला जेव्हा बसतात तेव्हा त्यांना लाईट नसतं. तर एक विनंती अशी आहे की 7 ते 10:30च्या ऐवजी तुम्ही 7च्या अगोदर कुठली तरी वेळ बघा. संध्याकाळी 4 ते 7 करा किंवा दुपारची वेळ बघा साहेब. कारण रात्रीच्या वेळेला जर तुम्ही लाईट देणार नाही आहात तर गावातले लोक तर घाबरणारच ना साहेब. जी मॅडम, याच्यामध्ये आपल्याकडे जे मिक्स फीडर आहे आणि जे सिंगल फेजिंग आहे, म्हणजे शेतीचे कन्झ्युमर जास्त आहे त्याच्यावरती, आणि वाडी वस्त्यामध्ये जे घर आहे जी ते जे फीडर आहे ना त्याच्यावर आपण हे त्यांना एजीला जो 8 तासाचा सप्लाय आहे ते आपण देतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण सिंगल फेजिंग देतो. पण साहेब, आता तुम्ही मला हे सगळं टेक्निकॅलिटीज समजून तर काही उपयोग नाहीये ना. गावात आता लाईट नाहीये, मला प्रत्येक क्षणाला फोन लावतायत लोक इतके चिडलेले आहेत साहेब. आता मी पण त्यांना काय उत्तर द्यावं असं मला होत आहे. माझी रिक्वेस्ट एवढीच असेल की हे जी लोड शेडिंग तुम्ही संध्याकाळच्या वेळेला करतायत 7च्या नंतरची, ती तुम्ही संध्याकाळी 4 वाजता सुरू करा ना. थोडं तरी प्रकाश असतं बाहेर, आणि ते मान्य आहे आपलं, पण हे आपण असं काहीच करत नाही. ऑल ऑफ सडन हे आपण नाही, पण आता लोकांना त्रास होत आहे साहेब. नाही, आता लोकांना त्रास होत आहे त्याचं. मला प्रत्येक क्षणाला एक फोन येत आहे साहेब. आता तुमच्याशी बोलताना मला 2 मिस कॉल झालेले आहेत. माझ्या अख्ख्या मतदारसंघातनं फोन येत आहेत मला. तिन्ही तालुक्यावरनं मला फोन येत आहेत. तुम्हाला फोन लावायच्या अगोदर मला 18 मिस्ड कॉल होते साहेब. रिक्वेस्ट एवढी आहे की हे माझ्या मतदारसंघाचंच नाही तर जिल्ह्याभरात हा प्रश्न आहे. तुम्ही वेळ जरा आणि परवाच्या दिवशी डीपीडीसी होणार आहे. रुटीन आहे साहेब, पण आता लोकांना ती अवघड होत आहे, कारण शाळा सुद्धा सुरू झालेली आहे. लेकरांना संध्याकाळच्या वेळेला अभ्यास करायचा असतं. त्रास पण होत आणि शेती खूप मोठ्या प्रमाणात आपल्या मतदारसंघात आहे साहेब. रिक्वेस्ट एवढी आहे, 4 वाजता आपण हे टाइम शिफ्ट करून घ्यावे. आणि परवाच्या दिवशी डीपीडीसी आहे. मी तर माझं आराखडा पूर्ण तयार केलेलं आहे की आपण किती डीपी किती वेळात दिलेली आहे, किती पोल किती वेळात दिलेले आहे, किती डीपी किती वेळात चेंज झालेली आहे, आणि किती वेळ आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीला करायला लागले. त्या दिवशी सगळं सोक्षमोक्ष तर होणारच आहे, पण आपण सुद्धा तयारीत यावं अशी विनंती. आणि साहेब, रिक्वेस्ट परत एकदा, संध्याकाळी 7च्या ऐवजी 4 वाजता तुम्ही लाईट बंद करा. म्हणजे ऍटलीस्ट संध्याकाळच्या वेळेला घरी स्वयंपाकाला लाईट असेल, घरी काम करून लोक संध्याकाळी येतात तेव्हा थोडीशी लाईट असेल. त्यामुळे रिक्वेस्ट एक एवढी आहे. जी चालेल, धन्यवाद.